नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। नमस्कार, आप देख रहे हैं नवभारत समाचार। मैं हूं नेहा राठी। आइए देखते हैं आज की बड़ी खबर। नेकनूर में पत्थरबाजी का सीसीटीवी फुटेज सामने आया। अब तक कुल 10 आरोपी गिरफ्तार किए जा चुके हैं। बेट के नेकनूर में रात में एक रिक्शा और 2 पहिया वाहन के बीच मामूली टक्कर हो गई। इसके बाद रिक्शा में बैठी महिला और उसके रिश्तेदार के साथ मारपीट की गई। बाद में दोनों तरफ से भारी भीड़ जमा हो गई और 2 ग्रुप में पत्थरबाजी हुई। पुलिस स्टेशन के सामने हुए पत्थरबाजी का सीसीटीवी फुटेज सामने आया। इसमें भारी भीड़ दिख रही है। कुछ युवा आरोपी पत्थर उठाते दिख रहे हैं और कुछ लोग भागते दिख रहे हैं। इस मामले में अब तक कुल 10 आरोपी गिरफ्तार किए जा चुके हैं। काल जे काही प्रकार झालेला आहे त्या प्रकाराच्या अनुषंगाने पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या महिलेला आणि रिक्षा चालकाला मारहाण झालेली होती त्या अनुषंगाने एक गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये 1 आरोपी अटक आहे। याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सध्या शांतता आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। 2 RCP आहेत। त्याचप्रमाणे उपविभागातून देखील बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। तसेच इतर जे आरोपी आहेत ज्यांना अद्याप अटक झालेली नाही त्यांचे सुद्धा अटकेची कारवाई करून घेत आहोत। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काय काय एव्हिडन्स केले ज्याच्या अनुषंगाने आरोपी निष्पन्न केले? पोलीस स्टेशनच्या समोरच सदरचा गुन्हा घडल्यामुळे सीसीटीव्ही उपलब्ध आहेत। सीसीटीव्हीचं व्यवस्थित परीक्षण करून त्यानुसार गुन्हेगार निष्पन्न करणं ही प्रक्रिया चालू आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत। आव्हान काय असेल दोन्ही समोर? या अनुषंगाने आव्हान पोलिसांतर्फे हेच राहील की आपण छोट्या छोट्या कारणावरून जे काही किरकोळ बाचाबाची सारखे प्रकार होतात त्यामध्ये मॉब करून एकत्र पोलीस स्टेशनला येणे ही जी प्रवृत्ती आहे ती तात्काळ बंद करावी। अशा पद्धतीने आल्यानंतर विनाकारण वादाला तोंड फुटते आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास परिस्थिती निर्माण होते। तरी सर्व नागरिकांनी शांतता राखावी, पोलिसांवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा। पोलीस प्रशासन हे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे।